टप्पा अनुदान घेत असलेल्या शाळांना पुढील टप्पावाढ देण्याचा शासन निर्णय काढून देखील शासनाकडून या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नसल्याने संतप्त शिक्षकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। विनाअनुदान शाळा कृती समिती या कृती समितीमार्फत मागील 2-2.5 महिने या टप्पावाढीसाठी आंदोलन करण्यात आले आणि याचं फलित म्हणून शासनानं 10 ऑक्टोबर 2024च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये टप्पावाढीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार 14 ऑक्टोबर 2024 रोजी तसा जार निर्गमित केला। पण त्या जारची अंमलबजावणी अजून झालेली दिसत नाही। सर्व शिक्षकांना वाटलं होतं की हिवाळी अधिवेशनामध्ये जार निधीची तरतूद होईल आणि शिक्षकांच्या खात्यावरती पगार मिळेल, पण या सर्वांच्या आशा फोल ठरल्या आणि तरीसुद्धा शिक्षकांनी आपल्या आशा सोडल्या नाहीत। या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याची निधीची तरतूद होईल असं सर्वांना वाटलं होतं आणि आपला पगार आपल्या खात्यावरती जमा होईल असं वाटलं होतं, पण अजूनही तसं काही होताना दिसत नाही। म्हणून महाराष्ट्र राज्य विनाअनुदान शाळा कृती समितीनं आजच्या या शालेय कामकाज करत असताना काळ्या फिती लावून काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही आमच्या शाळेचं कामकाज काळ्या फिती लावून करत आहोत। त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे इथं या 10वीच्या होणाऱ्या परीक्षेच्या पेपर तपासणीवरती सुद्धा आम्ही बहिष्कार टाकत आहोत। या होणाऱ्या परिणामास हे शासन जबाबदार असेल। जोपर्यंत निधीचा जार निघत नाही किंवा निधी या शिक्षकांच्या खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत हे आमचं कामकाज असंच सुरू राहील। धन्यवाद।